श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात महानिर्यात इग्नाइट कार्यशाळा संपन्न। मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे आयोजित रोहर बिल्डकॉन या प्रदर्शनाचे करण्यात आले उद्घाटन। महापौरपदी पक्षाने संधी दिल्यास शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करणार, डॉक्टर निशा महाजन यांचा विश्वास। आणि जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दिशाची महत्त्वाची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात महानिर्यात इग्नाइट कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उद्योग सहसंचालक ऋषाली सोने या उपस्थित होत्या। धुळे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात महानिर्यात इग्नाइट कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग सहसंचालक ऋषाली सोने या उपस्थित होत्या। सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी माहिती दिली। या कार्यशाळेत निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। निर्यातदारांना प्रोत्साहन देणे, तांत्रिक माहिती देणे आणि निर्यातीमधील अडचणी दूर करणे या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेत MSME उद्योजकांना जागतिक बाजाराशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। निर्यात प्रक्रिया, कागदपत्रे आणि सरकारी सवलतींची माहिती देण्यात आली। स्थानिक उत्पादनांचा दर्जा वाढवून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा न्यायच्या यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले। ही कार्यशाळा स्थानिक उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे। या प्रसंगी नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक ऋषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, खानदेश औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष नितीन बंग, खानदेश इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष भरत अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश घुगे यांच्यासह शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उसकी जरूरत होती है, ये सारी चीजें सर्विसेज में आती हैं। आप सब किसी ने जीएसटी सुना होगा? जीएसटी क्या है? गुड्स एंड सर्विसेज टैक्स, करेक्ट? क्लाइंट है जीएसटी पे कर रहे हैं। इसमें जी जो है गुड्स के लिए होता है, एस जो है सर्विसेज के लिए होता है। अभी फिलहाल में भारत जो पिछले साल अभी जो साल चल रहा है उसमें भारत की जो इकोनॉमी है, टोटल जीडीपी जो है उसमें सर्विसेज का कंट्रीब्यूशन करीब करीब 50% है। लेकिन अभी भी हम सर्विसेज को तरीके से समझ नहीं पाए हैं। यहां पर नए लोग हैं और यहां पर महिला उद्यमी भी हैं, बहुत सारे पुराने लोग भी हैं जो डिफरेंट चीज में जुड़े हुए हैं। हमारे यहाँ कंस्ट्रक्शन से रिलेटेड काम हो रहा है, वहां पर मशीनरी का उपयोग होता है, बाकी चीजें यूज होती हैं, वो गुड्स है। लेकिन समझने वाली बात यह है कि उस कंस्ट्रक्शन में पहले जो है आर्किटेक्चर का काम होता है, वहां काम करने के लिए मैन पावर जाता है, वहां काम करने के लिए ITS के इंफ्रास्ट्रक्चर को चलाने वाले लोग जाते हैं, वो सारा सर्विसेज सेक्टर है। सर्विसेज सेक्टर को मूल रूप में अलग अलग समझना थोड़ा सा मुश्किल है क्योंकि बहुत सारा ओवरलैपिंग है। अगर इंजीनियरिंग सेक्टर की बात करें, जो आदमी एक मॉल बना रहा है किसी जगह पर जाके, तो वहां पर सामान ले जा रहा है, वो सब प्रोडक्ट है। लेकिन उसका जो कंसेप्चुअलाइजेशन है, उसने जो सोचा उसके बारे में, उसके ऊपर जो उसने काम किया और बाकी जो काल की कार्रवाई की, वो सब सर्विसेज के अंदर आता है। ये मोटा मोटी तौर पर समझने वाली चीज है। सर्विसेज में सर्विसेज एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ही नहीं, जितने भी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल हैं उनका एक ही काम है। अभी दादा ने वो बात उठाई थी कि इनके पास पैदावार है, इसे एक्सपोर्ट करना है। एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल जो है लोकल बॉडी के साथ मिलकर क्या करता है, आपके सामान की कहां जरूरत है उसके बारे में जानकारी पैदा करना, आपका सामान वहां पहुंच जाए और तरीके से मार्केट करे उसके बारे में जानकारी पैदा करना और सुविधा प्रदान करना। व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र धुळे। आज 24 जानेवारी 2026 रोजी आपण कलेक्टर ऑफिसच्या नवीन नियोजन भवनमध्ये महानिर्यात इग्नाइट कार्यशाळा आयोजित केलेली होती। जिल्ह्यातील सर्व उद्योजक, नव उद्योजक
यांच्यासाठी ही कार्यशाळा आपण ठेवलेली होती. राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॉलिसीज डिक्लेअर केल्या जातात. त्या पॉलिसीज विविध विभागाच्या असतात. तर त्या एका फोरमवरती सर्व उद्योजकांना त्याची माहिती मिळावी हा प्रमुख उद्देश याच्यामध्ये होता. त्यासाठी आपण जिल्ह्यातल्या सर्व उद्योजकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. खूप मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आज जवळपास 300-350 उद्योजक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि न्यू इंडिया इन्शुरन्स असेल, पोस्टाच्या विविध योजना असतील, त्यानंतर IDBI कॅपिटल असेल, DGFT असेल, या सर्व संस्थांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्या जे काही विविध उद्योगासाठीच्या ज्या योजना आहेत, स्कीम्स आहेत, त्या आपण त्याची माहिती या ठिकाणी सर्व उद्योजकांना दिलेली आहे. धन्यवाद. हां, साठी आपले जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर श्री चंद्रशेखर देशमुख सर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच उद्योग विभागाचे सहसंचालक श्रीमती वृषाली सोने मॅडम ज्या नाशिकवरून आलेल्या होत्या त्याही या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे श्री संतोष गवळे साहेब महाव्यवस्थापक ते उपस्थित होते. त्यानंतर औद्योगिक संघटनांचे जे अध्यक्ष आहेत जसे नितीन मंग सर आहेत, भरत अग्रवाल सर आहेत, त्यानंतर राजेंद्र जाखडी हे या ठिकाणी उपस्थित होते. रोटरी क्लब धुळे व रोटरॅक क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे आयोजित रोवर बिल्डकॉन या औद्योगिक व व्यावसायिक प्रदर्शनाचे शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे रोटरी क्लब धुळे व रोटरॅक क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोवर बिल्डकॉन 2026 या औद्योगिक व व्यावसायिक प्रदर्शनाचे शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रोवर बिल्डकॉन प्रदर्शन दिनांक 23 ते 26 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व धुळेकरांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात अनेक नामवंत उद्योजक व व्यावसायिक आपापली उत्पादने एकाच छताखाली धुळेकरांसाठी उपलब्ध करून देतात व धुळेकर नागरिक देखील दरवर्षी मोठ्या संख्येने रोवर बिल्डकॉनला भेट देत असतात. या प्रदर्शनात प्रॉपर्टी एक्सपो, व्यावसायिक उत्पादने, शॉपिंग तसेच फूड झोन, गेम झोन, खाना खजाना आदींचा समावेश करण्यात आलाय. यावेळी रोटरी क्लब धुळेचे अध्यक्ष विलास कोठावदे, सचिव समीर वहाळकर, प्रोजेक्ट चेअरमन अक्षय मुंडके, रोटरॅक क्लब धुळेचे अध्यक्ष राघवेंद्र देशपांडे, सचिव पलश अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन यतिराज अग्रवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला आयोजक म्हणून लाभलेले आपल्या धुळ्यातील व पुणे येथे स्थायिक झालेले तरुण उद्योजक श्री नितीनजी चितोडकर, सहप्रायोजक आमचे सर्वांचे लाडके व नामांकित कंपनीचे CEO नितिराज इंजिनियर्सचे CEO श्री राजेशजी बतवाल सर व त्यांच्या उद्योगाचे प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी त्यांना एक स्टेज उपलब्ध करून देतो, आम्ही स्टॉल्स उपलब्ध करून देतो आणि त्यांना आपला उद्योग जो आहे तो लोकांसमोर मांडता यावा, चालवता यावा ह्यासाठी रोटरी व रोटरॅक क्लब आमच्या दोघांच्या वतीने हा प्रयत्न केला जातो. जुना क्लब रोटरी क्लब हा 65 वर्ष जुना क्लब आहे व त्या क्लबच्या माध्यमातून हा 37वा आमचा रोवर बिल्डकॉन हा प्रोजेक्ट आज इथं चालू करण्यात आलेला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून जो आम्ही व्यवसायासाठी चालना देतो व यातला जो आम्हाला फंड राईज होतो हा फंड राईज आम्ही आमचा सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट समर्पण हा प्रोजेक्ट जो आहे तर हा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. मोठं पोस्ट जे आहे धुळ्यातलं त्याच्या समोर एक आमचं समर्पण ही एक ब्रांच आम्ही ओपन केलेली आहे आणि तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही रुग्णांची सेवा म्हणजे लहान मुलांपासून तर 12 वर्षाच्या मुलांपर्यंत ज्यांना मानसिक विकलांग रुग्ण म्हटलं जातो आपण आणि ते ऑलरेडी म्हणजे त्यांना सुधारण्यासाठी आम्ही समाजातर्फे भरपूर असे प्रयत्न आम्ही तिथं थेरपिस्ट लावलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही सुविधा देत राहतो. दर 6 महिन्यात एक मोठा कॅम्प सुद्धा घेतो की त्या कॅम्पच्या माध्यमातून त्यांना फ्री मेडिसिन, चेकअप फॅसिलिटी आणि सर्व गोष्टी उपलब्ध करून त्या समर्पणच्या ह्या प्रोजेक्टसाठी लागणारा फंड आम्ही ह्या रोवर बिल्डकॉन मधून उपलब्ध करून देणार आहोत. आणि यातनं जनसेवा हीच ईश्वर सेवा
या उक्तीप्रमाणे आम्ही रोटरी क्लब व रोटरी क्लबच्या वतीने हा प्रोजेक्ट मोठ्या लेवलला घेऊन जाणार आणि धुळे नाही तर धुळ्याच्या बाहेरील सुद्धा जळगाव वगैरे इतर सर्व याच्यात नाशिक आणि इकडचे सर्व लोक इथं पेशंट्स आमच्याकडे चेकअपला येतात आणि ते चांगल्या पद्धतीने ट्रीट होत आहेत. रोजचे 30 ते 40 पेशंटची आमची लिस्ट आहे की जे रोजच्या रोज थेरपीज घेत आहेत आणि प्रत्येक गोष्टीनं बऱ्यापैकी त्यांना फायदा होतो आहे. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी पक्षाने संधी दिल्यास शहर विकासाचे जे स्वप्न आम्ही बघितले ते पूर्ण करणार असल्याचे मत नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांनी व्यक्त केले. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी पक्षाने संधी दिल्यास शहर विकासाचे जे स्वप्न आम्ही बघितले ते पूर्ण करणार असल्याचे मत नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या आगामी 2.5 वर्षाच्या कार्यकाळासाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईतील मंत्रालयात पार पडली. या सोडतीत धुळे महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या निकालामुळे धुळ्यातील सत्ताधारी भाजपमधील अनेक दिग्गज नगरसेविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. डॉक्टर निशा महाजन या सुद्धा महापौर पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. निशा महाजन यांनी सांगितले की पक्षाकडून महापौर पदाची संधी मिळाल्यास शहर विकासाचे जे स्वप्न आम्ही बघितले आहे ते पूर्ण करणार. धुळे शहर हे आशिया खंडातील नंबर 1 चे नगर रचना असलेले शहर आहे. त्याचा विकास करणे, स्वच्छ पाणी तसेच तरुणांना रोजगारासाठी औद्योगिक वसाहत डेव्हलपमेंट, अत्याधुनिक शिक्षण तसेच प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी यासाठी प्रयत्न, आरोग्य तसेच शहराच्या मूलभूत गरजा देण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच 24 तास धुळेकरांच्या सेवेत राहू अशा अभ्यासपूर्ण गोष्टीवर त्यांनी उजाळा टाकला. धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणारे निश्चित झाले आहे. मात्र सर्वसाधारण महिला प्रवर्ग असल्याने निवडीचे स्वातंत्र्य वाढले असून अनुभवी आणि निष्ठावंत नगरसेविकांनी आतापासूनच मुंबई आणि स्थानिक पातळीवर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महापौर पदासाठी बहुतेक महिलांची नावे आघाडीवर असली तरी शहरात उच्च शिक्षित व नवीन चेहरा डॉक्टर निशा महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. निशा महाजन यांची पक्षाशी असलेली निष्ठा आणि संघटन कौशल्य त्यांच्या जमेची बाजू आहे. भाजप पक्षश्रेष्ठी समोर निवडीचे पेच कायम असून धुळे महापालिकेत भाजपकडे सक्षम चेहऱ्यासाठी मोठी फौज आहे. मात्र त्यात बहुतेकांनी शहरवासियांची निराशा केली आहे. अशा स्थितीत एखाद्या भ्रष्ट अनुभवी चेहऱ्याला संधी द्यायची की आगामी निवडणुका लक्षात घेता नवीन आणि अभ्यासू चेहऱ्याला समोर आणायचा असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर असला तरी शहराच्या विकासाचे प्रश्न विशेषतः पाणी पुरवठा आणि रस्ते विकास मार्गी लावू शकेल अशाच व्यक्तीच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. नमस्कार. महापौर पदाची संधी मला मिळाल्यास आम्ही धुळ्यासाठी खूप छान स्वप्न बघितलेलं आहे. आपले धुळे हे नगररचना सुंदर असलेले एक शहर आहे. त्याचा विकास करण्यास आम्ही पूर्ण प्राधान्य देऊ. त्याच्यानंतर धुळ्यातील ज्या प्रमुख समस्या आहेत की तरुणांना उद्योगधंदे यासाठी MIDCची डेव्हलपमेंट करून भरपूर निधी मंजूर करून धुळ्यातील सर्व तरुणांना रोजगार देण्यास आम्ही समर्थ राहू. त्यानंतर धुळ्यामध्ये अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून धुळ्यातील सगळ्या मुलांना धुळ्यातच शिकता येईल याची काळजी आम्ही घेऊ. त्यानंतर आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये तरुणांना आणि महिलांना खूप प्राधान्य दिले जाते. धुळ्यातील प्रत्येक महिला ही स्वावलंबी असेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्यानंतर डॉक्टर असल्यामुळे आपल्या आरोग्याचे काय महत्व आहे आम्ही जाणतो. त्याच्यामुळे धुळ्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य कसे उत्तम राहील तसेच शालेय विद्यार्थी, तरुण विद्यार्थी यांच्या संरक्षणासाठी आम्ही काम करू. धुळ्यातील ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच. पण आपल्या धुळ्याचं नाव आपल्याला वरती कसं नेता येईल जेणेकरून आपल्या धुळ्याचा चेहरा मोहरा हा पूर्ण महाराष्ट्रात त्याचा उल्लेख केला जाईल याची काळजी आम्ही घेऊ. आम्ही पूर्ण 24 तास पूर्ण धुळेकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहू. कुठल्याही प्रकारची समस्या असेल ते सोडवण्यास अगोदर प्राधान्य दिले जाईल आणि आधुनिक आरोग्य केंद्र प्रत्येक प्रभागात सुरू करून ते सुसज्ज असतील आणि आपल्याकडचं जे झोपडपट्टी आहे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. बस सेवा ज्या आहेत अनेक ठिकाणी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीयेत त्यामुळे बस सेवा सुरू करण्यासाठी देखील आम्ही महत्व देणार आहोत. अशी आमची बरेच स्वप्न आहेत. जेवढा आमच्याकडनं शक्य असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 24 तास आम्ही उपलब्ध राहू आणि हे धुळ्याकरांनी सगळ्यांनी बघितलेलं स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प घेतो. जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती अर्थात दिशाची महत्वाची बैठक जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे, जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती अर्थात दिशाची महत्वाची बैठक जिल्हा परिषदेच्या कै यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली। या बैठकीत केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। खासदार डॉक्टर बच्छाव यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा हिताचा विचार करत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाने ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले। नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च घटून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि जमिनीची सुपीकता टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यासोबतच जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन यासारखी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याबाबत या बैठकीत सखोल रणनीती आखण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह प्रशासकीय सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिशा कमिटीची मीटिंग साधारणतः 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत आणि जे काही उपक्रम केंद्राकडून येतात त्या संदर्भामध्ये सखोल अशी चर्चा प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि केंद्र शासनाच्या योजना ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सांगितलं आणि त्या अनुषंगाने जे काही विविध प्रश्न उपस्थित सर्व सदस्यांनी केले त्या अनुषंगाने आम्हाला समाधानकारक अशी उत्तरं या ठिकाणी मिळालेली आहे आणि काही उत्तरं आम्ही लेखी देखील त्या ठिकाणी मागितलेली आहे। नाही, आता या ठिकाणी काही HODs वगैरे उपस्थित नव्हते, काहींनी फोन करून लेखी परमिशन घेतली होती परंतु काहींनी नव्हती घेतली। त्या संदर्भामध्ये प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे की असे जे कोणी परमिशन न घेतलेले अधिकारी असतील त्यांना लेखी नोटीस देणे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात महानिर्यात इग्नाइट कार्यशाळा संपन्न। मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथे आयोजित रोहर बिल्डकॉन या प्रदर्शनाचे करण्यात आले उद्घाटन। महापौरपदी पक्षाने संधी दिल्यास शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करणार, डॉक्टर निशा महाजन यांचा विश्वास। आणि जिल्हा परिषदेच्या कै यशवंतराव चव्हाण सभागृहात दिशाची महत्वाची बैठक संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।